ज्यांची आत्ता आपण विचारायचे ते इंडिया आघाडी महाविकास आघाडी मित्र पक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्र काँग्रेसचे नेते रमेश चन्नीथारा आमदार बाळासाहेब थोरात ज्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आम आदमी पार्टीचे नेते आणि पार्लमेंटचे आमचे सहकारी संजय सिंग संभाजीराजे छत्रपती माधवजीराजे छत्रपती जयंत पाटील व्यासपीठाचे अन्य सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येने जमलेले माझे कोल्हापूरकर बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा 1 मेचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता, गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होतं. मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा आग्रह करत होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. आजच्या पिढीला त्या चळवळीचा इतिहास फारसा माहिती नाही. गावागावामध्ये घराघरामधून हजारोच्या संख्येने तरुण बाहेर पडले आणि मराठी लोकांचं हे राज्य झालं पाहिजे त्यासाठी फडेलची किंमत द्यायची भूमिका त्या लोकांनी केलेली होती. याच्यामध्ये जे जिल्हे अतिशय अग्रपंथीनं पुढे होते त्याच्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल. आम्हाला लोकांना आठवत आहे, माधवराव लागल असोत, कारखानीस असोत, पी साळुंखे असोत, अनेकांची नावं घेता येतील या राज्याची या जिल्ह्याची की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या आयुष्याचा उरलेला काळ हा दिला आणि या कोल्हापूरकरांनी प्रयत्नाची फराकाष्ठा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्ती उभी करून 1 मे 1960ला या राज्याची निर्मिती झाली. आणि म्हणून त्या निर्मितीचा हा दिवस आहे. महाराष्ट्र झाला या दिवस स्मरण करण्याच्या संबंधीचे ही वेळ आहे. आणि मला आनंद आहे की त्या दिवशी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित. आज इथं देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले, अनेक ठिकाणीच येऊन गेले. हल्ली महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही. चांगली गोष्ट आहे. या आम्ही तुमचं स्वागत करतो, स्वागत करतो. इथे आल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यामध्ये जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे पाहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे राज्यामध्ये जात असत. नेहरू बाजारात आल्याच्या नंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार आहोत या संबंधीचं मार्गदर्शन करत. इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळेला राज्यामध्ये जायच्या आणि राज्याच्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार या संबंधीचे विचार कार्यक्रम मांडायचे. आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं. पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये हिंडतात, महाराष्ट्रामध्ये येतात, त्यांना 2 लोकांची आठवण ही फकरशाने होते. एक श्री उद्धव ठाकरे
दुसरं शरद पवार यांना चिंताचिरफानी केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही. माझं त्यांना एवढंच सांगायचं आहे, अधिक बोलायचं वेळ नाही. 10 वाजता सभेचं कामकाज थांबावं लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात किती आला, महाराष्ट्रात चिंताचिरफानी किती नाही केली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र वळेल नाही. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ती आम्हा लोकांची तयारी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांना बोलायची विनंती करतो. यानंतर मी विनंती करतो शिवसेना